भोगी स्पेशल मिक्स भाजी व तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाण्याची मजाच भारी. बाजरीची भाकरी करता येत नसेल तर अगदी सोप्या पद्धतीत पहिल्यांदा जरी भाकरी केली तरी टम्म फुलणारी तीळ लावलेली भाकरी सहज करू शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. भोगीची भाजी करण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर यातली कोणती भाजी आवडत नसेल स्किप केली तरी सुद्धा चालेल. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर ही भाजी कमी प्रमाणात करायची असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये करायची असेल तरी सुद्धा तुम्ही याचं प्रमाण कमी करू शकता किंवा वाढवू शकता. भोगीची भाजी करण्यासाठी ज्या भाज्या घेतल्यात त्यामध्ये अर्धी वाटी पापडी, अर्धी वाटी ओला हरभरा, 2 गाजर छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत. पाव वाटी तूर, अर्धी वाटी घेवडा, अर्धी वाटी मटार, पाव वाटी शेंगदाणे अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवले. अर्धी वाटी पावटा, पावट्याचे फक्त दाणे घ्यायचे असतात. 2 वांगी छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलीत. वांगी कट केल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाही. 2 शेवगाच्या शेंगाची सालं काढून तुकडे करून घेतलेत. मी तुम्हाला इथे काही भाज्या दाखवत आहे की जेणेकरून ज्यांना घेवडा कसा असतो किंवा पापडी, ओला हरभरा कसा दिसतो ते जर नव्याने स्वयंपाक करत असतील, माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी भाज्या सुद्धा दाखवत आहे. भाजीसाठी छोटंसं वाटण तयार करायचंय. वाटणासाठी साहित्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे चांगले खरपूस असे गॅस मध्यम ठेवून भाजून घ्यायचे. भाजलेला शेंगदाण्याचा कूट असेल तो जरी तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल. शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून झाले की काढून घ्यायचे आणि त्याच पॅनमध्ये गॅस एकदम कमी ठेवूनच अर्धी वाटी सुकं खोबरं घालून घ्यायचे. सुका खोबऱ्यासोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे घालून घ्यायचे. सुकं खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा इथे घेऊ शकता. सुकं खोबरं असेल तर चव जरा अजूनच छान येते. सुकं खोबरं हलक्या सोनेरी रंगावरती परतून झाल्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा तीळ घालून घ्यायचे. तीळ आधी घालायचे नाही तर अर्धवट सुकं खोबरं भाजून झालं की नंतरच तीळ घालायचे आहे. ओलं खोबरं जरी घेतलं तर ओलं खोबरं अर्धवट भाजत आलं की 1 चमचा तीळ घालून घ्या. असं वाटण तयार करून भाजी केली तर भाजी चवीला अप्रतिम अशी तयार होते. सुकं खोबरं, तीळ भाजून झालेले आहेत. थंड करून घ्यायचे. मी ते शेंगदाण्याच्या साली काढून घेतल्या नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाण्याच्या साली काढून घेऊ शकता. तयार केलेलं वाटण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं. पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घ्यायचंय. वाटण तयार झालं. भाजीला फोडणी घालूया. 2 चमचे तेल गरम करून घेतले. तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरं घातलं. जिरं चांगलं फुललं. 7-8 कढीपत्त्याची पानं, छोटा पाव चमचा हिंग घालून परतून घेतलंय. सुके मसाले घालायचे आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. हवं असल्यास गॅस बंद करून मसाले घालू शकता. मसाले करपणार नाही. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, छोटा अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घेतली. 1 मोठा टोमॅटो जमेल तेवढा बारीक चिरून घेतलाय. टोमॅटो एकदम मऊ करून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ करताना तुम्हाला इथे हवं असल्यास तुम्ही 2 चमचे पाणी घालू शकता. मी पाण्याचा वापर केला नाही. फोडणीमध्येच टोमॅटो चांगला मऊ करून घेतलाय किंवा तुम्ही झाकण ठेवून टोमॅटो मऊ करून घेऊ शकता. मिक्सरला फिरवलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचंय. तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं परतून घेतलं की भाजीला चव छान येते. तेल सुटेपर्यंत वाटण आहे ते चांगलं परतून घेतलंय. तुम्ही बघाल तर साईडने तेलाची चांगली तरी आलेली आहे. आता ह्यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत. भाज्या घालताना सगळ्या भाज्या एकदम घालू नका. काही भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो तर काही भाज्या शिजायला वेळ कमी लागतो. त्यानुसारच भाज्या घालून घ्यायच्या आहेत. मी सुरुवातीला इथे ज्या भाज्या घेतल्या त्या भाज्यामध्ये मटार, हरभरा, तूर, गाजर, पावटा, वांगी, शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. भाज्या घालून मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या. भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्या त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. वांगी आताच घालून घेतली. वांगी शिजायला वेळ जास्त लागत नाही पण वांगी थोडी जास्त शिजली की भाजी चवीला आहे मिक्स भाजी छान लागते. 1 पेला पाणी घातले. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्यामध्येच अर्धा पेला पाणी घालून ते पाणी इथे घालून घेतलेलं आहे. तुम्हाला भाजीला रस्सा कितपत सैल दाटसर हवा आहे त्यानुसार तुम्ही भाजीमध्ये पाणी घालून घ्या. झाकण ठेवायचे आहे. गॅस मध्यम ठेवून भाजी 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची. भाजी सुरुवातीला शिजवताना एकदम जास्त शिजवायची नाही तर ती 80% एवढी शिजली गेली पाहिजे. शिल्लक राहिलेल्या भाज्या आहेत त्या घालून शिजवून घ्यायच्या आहेत.
इथे मी 80% एवढी भाजी शिजवून घेतले. ह्यामध्ये आता 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. मसाला, मीठ घालून मिक्स करून घेतलं. आता ह्यामध्ये ज्या शिल्लक राहिलेल्या भाज्या आहेत, त्या घालून घ्यायच्या. भाज्यांमध्ये मी आता पापडी, घेवडा आणि शेंग घालून घेते. ह्या भाज्या शिजायला वेळ जास्त लागत नाही. ह्या भाज्या नंतरच घालून घ्यायच्या आहेत. भाज्या मिक्स करून झाल्या, 1 चमचा एवढे तीळ वरून घालून घ्यायचे आहे. वाटणामध्ये तीळ घेतलेले आहेत, पण मिक्स भाजीमध्ये मध्ये-मध्ये तीळ दिसले ना, की भाजी दिसायला छान दिसते. म्हणून मी 1 चमचा तीळ असे वरून घालून घेतले. तुम्हाला आवडत नसल्यास नाही घातले तरी सुद्धा चालेल, पण भोगीची भाजी आहे त्यामुळे वरून असे तीळ घालून नंतर ही भाजी शिजवून घ्या. झाकण ठेवून पुन्हा मी 6 ते 7 मिनिटं गॅस मध्यम ठेवून भाजी शिजवून घेतले. भाजीचा रस्सा बघाल तर मी इतपत ठेवलेला आहे. थंड झाल्यानंतर ही भाजी थोडी अजून दाटसर होते. भाजी शिजली काय ती चेक करूया. मी इथे शेंग आहे तिला दाबून बघते. तुम्ही बघाल तर शेंग अगदी मऊसूत अशी छान शिजली गेलेली आहे. भोगी स्पेशल अप्रतिम चवीची अशी भोगीची मिक्स भाजी तयार झाली. आता करणार आहोत तीळ लावलेली बाजरीची भाकरी. भोगी स्पेशल रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनेलवरती नवीन असाल, रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. बाजरीची भाकरी करण्यासाठी मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं पीठ जर तुमचं जास्त जुनं असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा बाजरीची भाकरी करत असाल तर गरम पाणीच घ्या. थोडं-थोडं पिठामध्ये पाणी घालून पलित्याने हे पाणी मिक्स करून घ्या. पाणी असं गरम घालून मिक्स करून घेतलं की नंतर आपल्याला हाताला चटके लागत नाही आणि पीठ आपल्याला सहज मळता येतं. एकदम गरम पाणी घ्यायचं नाही, साधारण असं गरम घेतलं तरी सुद्धा चालेल. पीठ मळून घेतलेलं आहे. हाताचा जो आपला पंजा असतो ना, त्याने आपल्याला पिठावरती जोर देऊन पीठ चांगलं 2 मिनिटं असं रगडून मळून घेतलं की भाकरी थापताना साईडने भाकरीला चिरा जात नाही. अगदी भाकरी छान गोल गरगरीत तयार होते. कोणतंही भाकरीचं पीठ असू दे, तुम्ही असं ते चांगलं रगडून मळून घेतलं की भाकरी छान तयार होते. 2च भाकरीचं पीठ इथे मी मळून घेतलं होतं. त्यातला एक गोळा मी घेतलेला आहे. पुन्हा तो एकसारखा असा करून घेतला. नंतर आपल्याला तो हातावरतीच असा थोडासा मोठा करून घ्यायचा. भाकरी पटापट थापता येते. असा तुम्ही गोल करून घेऊ शकता. तुम्हाला जर हाताने भाकरी शिकायची असेल, तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये भाकरी करू शकता. परातीमध्ये, ताटामध्ये सुकं पीठ आहे ते थोडंसं घालून घ्यायचं आहे. हाताने ते असं सगळीकडे करून घ्यायचं म्हणजे भाकरी थापताना ती परातीला किंवा ताटाला चिकटणार नाही. भाकरीचं पीठ आहे ते हाताने असं गोल-गोल फिरवत-फिरवत साईडच्या कडा आहेत ना, त्या हलक्या अशा दाबत-दाबत भाकरी आहे ना ती थापून घ्यायची. भाकरी अगदी गोल-गोल हातानेच फिरवत जायची आणि थापत जायची. म्हणजे तुम्ही थापून सुद्धा भाकरी अशी करू शकता. सुरुवातीला लहान केला तर नंतर तुम्हाला मोठ्या भाकऱ्या सुद्धा करता येतील. भाकरी थापून झाले. भाकरीच्या कडा बघाल तर अजिबात चिरला गेलेला नाही. अगदी गोल गरगरीत भाकरी तयार झाले. भाकरी मी ऐपत अशी पातळ ठेवलेली आहे. भाकरी शेकवून घ्यायची. सुरुवातीला तवा आहे तो चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा. पिठाची बाजू वरती करायची आहे. गॅस एकदम कमी ठेवून पाणी लावून घ्यायचं. म्हणजे पाणी लावताना हाताला चटका लागणार नाही. पाणी लावून झाल्यानंतर गॅस मोठा करूनच भाकरी शेकवून घ्यायची. वरची पाण्याची बाजू पूर्ण सुकली गेली की नंतर दुसऱ्या साईडनी भाकरी शेकवून घ्यायची. भाकरी दुसऱ्या साईडनी शेकवताना भाकरीच्या ज्या कडा आहेत ना, त्या कडेनी भाकरी जर चांगली शेकवली की भाकरी एकसारखी सगळीकडून चांगली शेकवली जाते. भाकरी एका साईडनी चांगली शेकली गेली की नंतर पुन्हा भाकरी पलटी करून घ्यायची आहे. हलका असा पलित्याने दाबत-दाबत भाकरी शेकवली की भाकरी चांगली टम्म अशी फुलून येते. तुम्ही बघाल तर थापून केलेली भाकरी आहे ती सुद्धा अगदी छान टम्म अशी फुलून आलेली आहे. तुम्ही सुद्धा अगदी थापून सहज सोप्या पद्धतीत अशी भाकरी करू शकता. पण तुम्हाला थापून अजिबातच भाकरी करता येत नसेल तर मी तुम्हाला पुढेची पद्धत दाखवणार आहे. पहिल्यांदा जरी भाकरी करत असाल तरी तुम्ही हवी तेवढी पातळ, हवी तेवढी लहान, मोठी भाकरी सहज आणि सोप्या पद्धतीत करू शकता. मी इथे पॉलिथिन पेपर घेतलेला आहे. पिठाचा गोळा घेतला, सुकं पीठ घालून घेतलेला आहे.
तुम्ही पॉलिथिन पेपर न घेता सुद्धा भाकरी पोलपाटावरती करू शकता. पण भाकरी पोलपाटावरून उचलायला किती जणांना नीटशी जमत नाही. त्यामुळे असा पॉलिथिन पेपर घ्यायचा आहे. सुकं पीठ खाली घालून घेतलं. तोच पिठाचा हात थोडासा वरती लावून घेतला. पुन्हा त्यावरती पॉलिथिन पेपर आहे तो ठेवला आणि पोलपाट फिरवत गोल भाकरी लाटून घ्यायची. जेवढी पातळ, जाड हवी आहे ना, तशी तुम्ही ही भाकरी लाटून घेऊ शकता. पॉलिथिन पेपरवरून भाकरी अगदी सहज उचलता येते. मी इथे आता ही भाकरी एवढी अशी पातळ चांगली लाटून घेतलेली आहे. पहिल्या भाकरीला आपण तीळ लावले नाही. ह्या भाकरी आता आपण तीळ लावून करणार आहोत. पॉलिथिन पेपर आहे तो भाकरी लाटून झाले की वरचा काढून घेतला. थोडेसे तीळ आहे ते भाकरीवरती सगळीकडे असे घालून घेतले. हलक्या हाताने हे तीळ दाबून घ्यायचे म्हणजे भाकरीवरून निघून येणार नाही. जरी आपण ह्याला तीळ लावलेले आहे तरी सुद्धा भाकरी अगदी छान फुलून येते. तुम्ही इथे बघू शकता. अगदी पॉलिथिन पेपरवरून भाकरी किती सहज आपल्याला उचलता आलेली आहे. म्हणजे इथे तुम्ही कोणत्याही पिठाची भाकरी ह्या पद्धतीत करू शकता. पिठाची बाजू वरच्या साईडला केलेली आहे. गॅस कमी ठेवला. पाणी लावून झाल्यावरती गॅस मोठा केला आणि जशी आपण पहिली भाकरी शेकली त्याच पद्धतीत ही भाकरी सुद्धा शेकून घ्यायची आहे. आपण ही भाकरी थापून केलेली नाही. पॉलिथिन पेपरवरती लाटून केलेली आहे. ह्या भाकरीला तीळ लावलेले आहेत. तरी सुद्धा तुम्ही बघाल तर ही भाकरी सुद्धा अगदी छान टम्म अशी फुलून आलेली आहे. अजिबात वाटणार नाही की ही भाकरी लाटून केलेली आहे. इतकी छान पातळ, गोल, गरगरीत आणि छान टम्म फुललेली बाजरीची भाकरी आपली इथे तयार झाली. भोगी स्पेशल भोगीची मिक्स भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी तयार झाले. तुम्हाला भाकरी मी खोलून दाखवते. तुम्ही बघाल तर अगदी पॉकेटसारखी आपली ही भाकरी ओपन होत आहे. अगदी मऊ लुसलुशीत तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी भोगी स्पेशल थाली तयार झालेली आहे. या खायला. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.